भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। आदिवासी बहुल जिले के रूप में जाना जाने वाला गोंदिया जिले में आदिवासियों की संख्या बढ़ी है। यह आरोप लगाते हुए कि जिला स्तर पर समिति जानबूझकर आदिवासी समुदाय के साथ अन्याय कर रही है। हजारों आदिवासी सदस्य सड़कों पर उतर आए और गोंदिया शहर के जय स्तंभ चौक से कलेक्ट्रेट चौक तक विरोध मार्च निकाला गया। आदिवासी मानव समाज का आरोप है कि बिना जाति सत्यापन प्रमाण पत्र दिए कहीं त्रुटि दिखाकर आदिवासी मानव समाज के विद्यार्थियों को शिक्षा से वंचित कर दिया गया है। मागणी अशी आहे की माना ही अनुसूचित जमातीमध्ये यादीमध्ये असताना या माना जमातीच्या संदर्भामध्ये अनुसूचित जात पडताळणी समितीने जे काही त्यांना वैधता प्रमाणपत्र द्यायचं नाही अशी जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेच्या विरोधात न्याय मागण्यासाठी घटनादत्त अधिकाऱ्यांसाठी हा मोर्चा अनुसूचित जाती पडताळणी समितीच्या कार्यालयावर नेणार आहोत। त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की एवढ्या दिवसाचे जेवढे पेंडिंग आहेत, ज्या समितीच्या समोर अन्य जाती आहेत त्या जातीच्या तुलनेत माना जमातीचे प्रमाणपत्र फार कमी प्रमाणामध्ये काढलेले आहेत, त्यांनी निकाली काढलेले आहेत। त्याचं कारण त्यांनी आम्हाला सांगावं। आणि ही समिती मुद्दाम बुद्धिपुरस्पर घटनादत्त अधिकाराचं उल्लंघन करीत आहे, सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन करीत आहे। ही कमिटी सुप्रीम कोर्टाला मानत नाही, लोकशाहीच्या विरोधामध्ये काम करीत आहे। ज्या लोकांचा आक्रोश मोर्चा आहे, यांनी जर आज दिले नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आम्हाला त्यांनी उत्तर द्यावे की ते वैधता प्रमाणपत्र का देत नाही, आणि लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही वैधता प्रमाणपत्र द्यायला अडचण काय। त्यांना अडचण काही नाही आहे, केवळ आणि केवळ बुद्धिपुरस्पर या कम्युनिटीच्या विरोधामध्ये निर्णय घ्यायचे, चुकीचे निर्णय घ्यायचे आणि या जमातीला घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं कटकारस्थान हे कमिटी करत आहे। त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। सर्वप्रथम भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूर्ण लोक इथे आलेले आहेत। त्याला पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील काही लोक आलेले आहेत आणि तो जर आज त्यांनी जर आमची मागणी पूर्ण केली नाही, निकाली काढलं नाही तर हा मोर्चा अधिक तीव्र होईल। आज लोकशाही माध्यमातून जर ही कमिटी सुप्रीम कोर्टाला ऐकत नसेल, घटनादत्त अधिकाराला ऐकत नसेल तर ती कोणाचं ऐकते, याचा आपण आता त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही चाललो आहे। माना जमात ही आदिवासी आहे आणि आदिवासी असून सुद्धा जेव्हापासून या गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या आदिवासी लोकांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळालं पाहिजे म्हणून कमिटी स्थापन झाली आणि तेव्हापासून या गोंदिया जिल्ह्याच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र कमिटी आहे की हेतुपुरस्पर माना जमातीच्या लोकांना व्हॅलिडिटी मिळत देत नाही। 2 वर्ष झाले कमिटी स्थापन होऊन सुद्धा व्हॅलिडिटी न मिळाल्यामुळे आमचे जे शिकणारे जे मुलं आहेत, शैक्षणिक शिकणारे मुलं आहेत, उच्च शिक्षणासाठी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र लागते, परंतु जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आमचे पोरा घरी बसून आहे। शासनाच्या मागे सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे हेतुपुरस्पर या माना जमातीवर अन्याय होत आहे आणि माना जमात हे आदिवासी असून सुद्धा त्यांना नैसर्गिकरित्या जात वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, सुलभरित्या जात वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, म्हणून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून आज आम्ही या आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेला। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।